नमस्कार। मैं डॉक्टर वासुदेव शेट्टी, महारानी महिला विज्ञान कॉलेज मैसूर में हिंदी विभाग में सह प्राध्यापक हूँ। इस समय मैं हिंदी साहित्य जगत की श्रेष्ठ लेखिका, ज्ञानपीठ पुरस्कृत कवयित्री महादेवी वर्मा द्वारा लिखित भाभी रेखा चित्र पर प्रकाश डालना चाहता हूँ। हिंदी साहित्य में महादेवी वर्मा अपने कृतियों के कारण एक अलग ही स्थान प्राप्त कर चुके हैं। उनकी विशेषता है सामाजिक जीवन के यथार्थ की पीड़ा, विशेषतः नारी के सामाजिक और पारिवारिक शोषण और अत्याचार से उत्पन्न वेदना उनकी गद्यपर रचनाओं में हम देख सकते हैं। ಇದನ್ನು ನಾನು ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಹಿಂದಿ ಎರಡು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಲು ಇಷ್ಟಪಡುತ್ತೇನೆ। ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕೃತ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವರು ತಮ್ಮ ಕೃತಿಗಳಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಂಪ್ರದಾಯಬದ್ಧ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರ ಜೊತೆ ಆಗುವಂತ ಸಾಮಾಜಿಕ ಕುರೀತಿಯಿಂದ ಅಥವಾ ಅನಿಷ್ಟತೆಯಿಂದ ಆಗುವಂತಹ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ತಮ್ಮ ಸಂವೇದನೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ। ಹೆಚ್ಚಿನ ಕೃತಿಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನು ನೋಡಬಹುದು। ಅವರ ಮುಖ್ಯ ಕೃತಿಗಳಂತಂದ್ರೆ अतीत के चलनचित्र, स्मृति की रेखाएं, पद के साथी, मेरा परिवार आदि है। इसके अलावा निहार, यामा, रश्मि, संध्या गीत, नीरजा तथा दीपशिखा आदि प्रमुख है। यामा काव्य संग्रह के लिए उनको ज्ञानपीठ पुरस्कार मिली है। यामागोस्कर ಅವರಿಗೆ ज्ञानपीठ पुरस्कार ಸಿಕ್ಕಿದೆ। रेखा चित्र अंदर ಏನು, रेखा चित्र का मतलब क्या है, इसके बारे में एक दो शब्द कहना जरूरी है। आज महादेवी वर्मा इसे लिखते समय शैक्षणिक दृष्टि से समाज में काफी ऊंचे स्थान पर पहुंच चुके हैं। शैक्षणिकವಾಗಿ ಮತ್ತು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡೆದಿರುವಂತಹ महादेवी वर्मा आज अपने बाल्यकाल में जो सहभागिनी और स्नेह और प्यार वात्सल्य दिखाने वाले उस भाभी की याद करते हैं और उसके बारे में लिखते हैं, जो अपने जीवन काल में खास करके बाल्यकाल में काफी प्रभाव डाल चुके थे। उसके बारे में लिखते हैं। से रेखा चित्र ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ರೇಖಾ ಚಿತ್ರ कहने का मतलब है ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಒಳ್ಳೆ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ತಮ್ಮ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಪಡಿತಾ ಇರುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದು ಯೌವನ ತುಂಬಿರುವಂತಹ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನ ವಿಧವೆಯಿಂದ ದೊರೆತ ಪ್ರೀತಿ, ಸ್ನೇಹ, ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ನೆನೆಸ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಬರೀತಾರೆ। महादेवी वर्मा उसे कहते हैं भाभी। उन दिनों में इंदौर में महादेवी वर्मा प्राइमरी स्कूल में प्राथमिक शिक्षा लेते थे। कल्लू की माँ नाम के महिला जो है, इनको हर रोज स्कूल लेके जाती और लेके आती। महादेवी वर्मा ಇಂದೋರದಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಂದರ್ಭ, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಇಂದೋರ್, ಕಲ್ಲು ಕಿ ಮಾ ಅನ್ನುವಂಥ ಮಹಿಳೆ ಇವರಿಗೆ ಪ್ರೈಮರಿ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಂತ ಮತ್ತು ಕರ್ಕೊಂಡು ಬರುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ। सभी लोगों की बचपन की तरह इनको भी काफी जिज्ञासा है। ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗುವಾಗ ಎಲ್ಲರ ತರ ಈ ಮಕ್ಕಳಿಗೂ, ಈ महादेवी वर्मा ಅವರಿಗೂ ಸಹ ಕುತೂಹಲ। ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಂತ ನಾಯಿಗಳ ಜಗಳ, ನಾಯಿಗಳ ಮರಿಗಳ ತಪ್ಪಿಸಿಕೊಂಡಿರುವಂಥದ್ದು, रास्ते में जाते समय कुत्तों की झगड़ा और जो कुत्तों के पिल्ला कहीं गुम होना और उसे ढूंढते रहना, बंदर बंदरियों का जो कपड़ा पहन के नाच गाना, ಮಂಗಗಳ ಅಥವಾ ಕೋತಿಗಳ ನಾಚ ಗಾನ, ಟೋಪಿ ಹಾಕೊಂಡಿರುವಂತ, ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡಿರುವಂತದ್ದು, करड़ी नृत्य, बालू के नृत्य, जैसे इन छोटे मोटे चीजों में उनको दिलचस्पी था ही। और कल्लू की माँ अक्सर इनको लेके जाते समय रास्ते में बहुत सारे इधर उधर की घटना कहती थी, कहानी कहती थी। और ऐसे संदर्भ में महादेवी वर्मा के घर के थोड़ा आगे एक घर है जो उसके पिछवाड़े है, और पिछवाड़े में एक ठाट बांधा हुआ है, उसमें एक छेद है। छेद में से कोई एक व्यक्ति यानी दो आंखें बाहर देखती है। महादेवी वर्मा ತನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗುವ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಒಂದು ಮನೆ ಇದೆ। ಅದು ಮನೆಯ ಹಿಂಬಾಗಿಲು, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಪರದೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಗೋಣಿ ತಟ್ಟು ಏನೋ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೊಂದು ಛೇದ ಇದೆ, ಅದು ಕತ್ತರಿಸಿದ ಒಂದು ಸಣ್ಣ ಭಾಗ ಇದೆ ಅಥವಾ ರಂಧ್ರ ಇದೆ। ಆ ರಂಧ್ರದಿಂದ ಒಳಗಡೆ ಎರಡು ಕಣ್ಣುಗಳು ಹೊರಗಡೆ ನೋಡುತ್ತೆ। दिलचस्पी अक्सर महादेवी वर्मा को भी थी, सहज है, वो छोटी लड़की थी। तब कल्लू की माँ अंदर की यानी वहां कौन है और दो आंखें किसके है उसकी कहानी कहती है। और वहां अंदर है एक 19 साल की एक बाल विधवा, छोटी सी उम्र में जो विधवा बनी है,
ಆ ಪರದೆ ಹಿಂದೆ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನ ವಿಧವೆ ಇದ್ದಾಳೆ. सेठ जी सब लोग मना करने के बावजूद भी अपने बीमार बेटे के साथ विवाह करते हैं. अनाथिनी लड़की भाभी यारो हिंदे मुंदे ಇಲ್ಲ, आगे पीछे कोई नहीं है. सब लोग विरोध करने के बावजूद भी सेठ जी ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ತನ್ನ ರೋಗಿಷ್ಠ ಮಗನಿಗೆ ಅವಳನ್ನ ಮದುವೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕೆಲವೇ ದಿನದಲ್ಲಿ ಆ ಮಗ ಸತ್ತೋಗ್ತಾನೆ. ಭಾವಿ ವಿಧವೆ ಆಗ್ತಾಳೆ. ಈ ರೀತಿ ನಡೀತಾ ಇರುವಾಗ ಒಂದಿನ बारिश के कारण कल्लू की मां वक्त पर नहीं पहुंची और महादेव वर्मा अकेले वापस बारिश में वो आ रही थी, लौट रही थी स्कूल से, और ऐन उस पर्दे के सामने, उस ठाट के सामने वो गिर जाती है. ಹೀಗಿರುವಾಗ ಒಂದಿನ ಮಳೆ ಇರೋ ಕಾರಣದಿಂದ ಕಲ್ಲುಕಿ ಮಾ ಬೇಗನೆ ಬಂದಿಲ್ಲದೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಮಹಾದೇವ ವರ್ಮ ಪುಟ್ಟ ಬಾಲಕಿ ಸ್ಕೂಲಿಂದ ಮನೆ ಕಡೆ ಹೊರಡ್ತಾಳೆ. ಸರಿಯಾಗಿ ಅದೇ ಆ ಪರದೆ ಮನೆ ಎದುರುಗಡೆನೆ ಬಿದ್ದುಬಿಡ್ತಾಳೆ, ಜಾರಿ बिताಳೆ. पैर फिसल कर गिरने के कारण उसके कपड़े वगैरह कीचड़ से भर जाती है. तुरंत उस पर्दे के पीछे से वो जो विधवा थी, लड़की, बाल विधवा, वो दौड़ कर आके इस लड़की को अपने घर में ले चल के उपचार करती है और कीचड़ से भरा उस फ्रॉक को ठीक करने, साफ करने की कोशिश करती है. ಸರಿಯಾಗಿ ಪರದೆಗೆ ಮುಂದೆನೆ ಕಾಲ್ ಜಾರಿ ಬಿದ್ದ ಮಹಾದೇವ ವರ್ಮ ಚಿಕ್ಕ ಹುಡುಗಿ ಆವಾಗ ಅವಳನ್ನ ಎತ್ಕೊಂಡು ಒಳಗಡೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾಳೆ. ಆ ಬಾಲ ವಿಧವೆ ಪರದೆ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ನೋಡ್ತಾ ಇರೋ ಮಹಿಳೆ. ಅವಳ ಮಣ್ಣಿನಿಂದ ಕೆಸರಾಗಿರುವಂತಹ ಬಟ್ಟೆನೆಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಆ ಸೇಠ್ ಜಿನು ಬರ್ತಾನೆ. ಓ ये हमारे शर्मा साहब की बेटी है, सॉरी महादेव वर्मा साहब की बेटी है. और वहां से शुरू होती है, उस दिन से शुरू होती है भाभी और महादेव वर्मा के बीच के स्नेह और विश्वास. उस दिन तक महादेव वर्मा उस घर कैसा था, अंदर क्या है, वो कुछ नहीं मालूम था. लेकिन उस दिन वो देखती है, वो तो खाल कोठरी के बराबर उस घर में. कोई खिड़की बराबर नहीं, खिड़की रोशनदान नहीं है, कोई नौकर चाकर नहीं है, कोई पशु नहीं है, और समाधि जैसे घर, ಒಂದು ಭೂತದ ಬಂಗ್ಲೆ ತರ ಇರುವಂತಹ ಮನೆಯನ್ನ ಮಹಾದೇವ ವರ್ಮ ಆ ದಿನ ನೋಡ್ತಾರೆ. ನೌಕರ್ ಚಾಕರ್ ಯಾರೂ ಇಲ್ಲ, ಬೆಳಕು ಬರುವಂತ ಕಿಟಕಿಗಳಿಲ್ಲ. ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲೇ ವಿಧವೆ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಸೇಠ್ ಜಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಅಡಿಗೆ ಮಾಡೋದು ಬಿಟ್ಟು ಆ ಸೊಸೆ ಹೊರಗಡೆ ಎಲ್ಲೂ ನೋಡೋ ಹಾಗಿರ್ಲಿಲ್ಲ, ಬಂಧನದಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಕಪ್ಪು ಫ್ರಾಕ್ ಮತ್ತು ಬಿಳಿ ಓಡ್ನಿ 2 ಕಲರ್ ಬಿಟ್ರೆ ಇನ್ ಬೇರೆ ಏನು ಉಪಯೋಗಿಸುವಂತಿರ್ಲಿಲ್ಲ. चिक्क वैष्णव उस विधवा को इतना बंधन में रखे थे, वो कहीं बाहर जा नहीं सकती थी, दुकान तक नहीं आ सकती थी. उसका एक ही स्वातंत्र था, वो कभी वो ठाट के रंध्र से बाहर देख सकती थी और कुछ नहीं. लेकिन उस दिन के बाद महादेव वर्मा छोटी लड़की आना जाना शुरू हो गया. अपने घर में सजे सजाए हुए जो पुराने गुड़ियों को, पति पत्नी बच्चे जैसे गुड़ियों जो भी था, टूटे फूटे सब इनके घर में ला के रखती है, सजाती है. और ये भाभी भी उसे टूटे हुए उसको ठीक करती है, कपड़ा पहनाती है. जो बन सकते ಏನೇನು ಮಾಡಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಮಹಾದೇವ ವರ್ಮ ತಂದಿರುವಂತಹ ಆಟಿಕೆ ಸಾಮಾನುಗಳಿಗೆ ಒಂದು ಓರಣವಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. भाभी को और खुश नहीं है, सुबह से काम करना 10 बजे तक तो साफ हो जाती है. ससुर को खिलाना पिलाना करने के बाद वो ठाट के सामने खड़े हो जाती है. और इसके बाद इस छोटी लड़की के परिचय के बाद इनके गुड़ियों के साथ खेलना, इसमें वो समय पास करना शुरू हो गया. इस तरह ಈ ಬಾಲಕಿ ಮಹಾದೇವ ವರ್ಮ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ತಂದಿರುವಂತಹ ಆಟಿಕೆಗಳ ಜೊತೆ ಕಾಲ ಕಳೆಯುವಂತಹ ಒಂದು ಅವಕಾಶ ಅವರಿಗೆ ದೊರೆಯುತ್ತೆ. और ध्यान देने की बात है, इस छोटी लड़की के कारण आना जाने से कोई तकलीफ नहीं, इस तरह सोच के सेठ जी भी चुप हो जाते हैं. ಈ ಸಣ್ಣ ಹುಡುಗಿಯಿಂದ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ, ವಿಧವೆಗೆ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ರೆಸ್ಟ್ರಿಕ್ಷನ್ ಎಲ್ಲ ಪ್ರತಿಬಂಧ ಹಾಕಿದ್ರು ಈ ಹುಡುಗಿ ಬಂದು ಹೋದ್ರೆ ಪರವಾಗಿಲ್ಲ ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ಮಹಾದೇವ ವರ್ಮ ಬಂದು ಹೋಗುವಂತಹದ್ದು ದಿನಗಳು ನಡೆಯುತ್ತೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಬೇರೆ ಹುಡುಗಿಯರು ತಮ್ಮ ಅತ್ತಿಗೆಯರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳುವಾಗ ಮಹಾದೇವ ವರ್ಮ ಇವರನ್ನೇ ತನ್ನ ಅತ್ತಿಗೆ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. ಈ ಅತ್ತಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನಿಲ್ಲದಂತೆ ಸ್ನೇಹ, ವಿಶ್ವಾಸ, ಪ್ರೀತಿ, ವಾತ್ಸಲ್ಯವನ್ನೆಲ್ಲ ತೋರಿಸ್ತಾಳೆ. ಹೀಗಿರುವಾಗ ಮಹಾದೇವ ವರ್ಮ ತಾನು ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಓದಿರುವಂತಹ ಅಕ್ಷರಗಳನ್ನ, ಪತ್ರಗಳನ್ನ ಅಥವಾ ಕಥೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಪಟಾಪಟ ಅರಳು ಹೊರಿದಂತ ಓದೋದನ್ನು ನೋಡಿ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ ಆ ಭಾಬಿಗೆ. ಹೇಳ್ತಾಳೆ,
ನನಗೂ ಬಿಕಾನೇರಲ್ಲಿ ನನ್ನ ಬುವ ಇದ್ದಾಳೆ, ಒಂದು ನಿನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ಒಂದು ಪತ್ರ ಬರೆಸ್ಬೋದಿತ್ತು, ಆದರೆ ವಿಳಾಸ ಇಲ್ಲ ನನ್ನ ಕಡೆ. ಭಾವಿ ಅನಾಥಿನಿ. ಹಾಗಾಗಿನೇ ಸೇಠ್ಜಿ ತನ್ನ ರೋಗಿಷ್ಠ ಮಗನಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ साध्य आयतो। माधवी वर्मा पढ़ी लिखी छोटी लड़की होने के बावजूद बहुत अच्छी तरह से फटाफट पढ़ना वगैरह देखकर आश्चर्यचकित हो जाती थी भाभी। इसलिए वो कहती मेरे एक बुआ थी बीकानेर में, लेकिन मेरे पास पता नहीं, एड्रेस नहीं है। काश एड्रेस होता, तुमसे एक खत तो लिखवा सकते थे। तो इससे आप उस भाभी की स्थिति को आप समझ सकते हैं। भरी यवन में बहुत सुंदर है। और यहां ससुर जी दिन में एक बार खाते हैं, और ये विधवा होने के साथ इसको भी 2 बार खाना यदि वो ये करेगी तो लोग यही समझेंगे, आरोप ये आ सकता है कि इसको विधवा जीवन में कोई रुचि नहीं। ಮಾವ ದಿನಕ್ಕೆ ಒಂದೇ ಬಾರಿ ಊಟ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಈ ತರುಣಿ ಈ ವಿಧವೆ 2 ಸಲ ಊಟ ಮಾಡುವಂತಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವಳು ವಿಧವೆ. ಇವಳು 2 ಸಲ ಊಟ ಮಾಡಿದ್ರೆ ಇವಳಿಗೆ ವಿಧವೆಯಲ್ಲಿರ್ಬೇಕಾದಂತ ಸಂಯಮ ಮತ್ತು ಆ ಜೀವನ ಇವಳಿಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ, ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಂತ ಆರೋಪ ಬಂದ್ಬಿಡ್ಬೋದು ಸಂದರ್ಭ ಇತ್ತು. ಹಾಗಾಗಿ बेचारी दिन में एक ही बार खाती और लगातार मिताहार से वो घुल रही थी। उसकी तंदुरुस्ती थोड़ा दिन ब दिन निर्बल होती जा रही थी। तो यहाँ ऐसे दिनों में अच्छा और एक बात है, सेठ जी को एक लड़की है ननद, वो शहर में है, कभी कभी आती है। जिस दिन वो आती है उस दिन बहुत मार खाना पड़ता है भाभी को। वो जाने के बाद कभी कभी महादेवी वर्मा देखती है उनके हाथ पैर पीठ पर कहीं कहीं मार खाए हुए मार्क रहता, बेंत की मार्क। ನಗರದಲ್ಲಿ ಸೇಠ್ ಜಿಗೊಂದು ಮಗಳಿದ್ದಾಳೆ. ಆ ಮಗಳು ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ಬರ್ತಾಳೆ. ಬಂದಾಗೆಲ್ಲ ಈ ಭಾವಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಏಟ್ ತಿಂದಿರುವಂತಹ ಮಾರ್ಕ್ಗಳನ್ನ, ಅದರ ಗುರುತುಗಳನ್ನ ನೋಡಿ ಮಾಧವಿ ವರ್ಮ ಕೂಡ ಆ ಚಿಕ್ಕ ಹುಡುಗಿ ಸಹ ದುಃಖ ಪಡ್ತಿದ್ಲು ಆ ದಿನಗಳಲ್ಲಿ. ಹೀಗಿರುವಾಗ ಬಹಳಷ್ಟು ಅವರ ಆಟಿಕೆ ಸಾಮಾನುಗಳೆಲ್ಲ ಈ ಮನೆಯಲ್ಲೇ ಹೊಂದಿಸಿರುವಂಥದ್ದು. ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಎಂಬ್ರಾಯ್ಡ್ರಿ करकुशल था और छोटे छोटे फूलों को कपड़े पर उतारना, तैयार करना, ये सब सिखाते हैं। भाभी को कलर कपड़े यानी रंग बिरंगे कपड़े बहुत पसंद है, लेकिन विधवा होने के नाते काले और सफेद के अलावा कुछ उपयोग नहीं कर सकती। और ये इनके गुड़ियों के ऊपर ये सारे डालते हैं। और जब महादेवी वर्मा को पता चलता है, वो अपने माँ से जिद करके एक हरा रंग के कपड़ा लेके आते हैं और उसके ऊपर सुंदर ढंग से नीले फूलों को सजाती है, तैयार करती है। और चोरी छिपे इतना सारे करके एक दिन छिपे छिपे वो भाभी के घर पहुंचती है। ಭಾವಿಗೆ ಬಣ್ಣದ ಬಟ್ಟೆಗಳು ಇಷ್ಟ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತು, ಆದರೆ ಅವರು ಉಪಯೋಗ ಮಾಡುವಂತಿಲ್ಲ. ಕಪ್ಪು ಮತ್ತು ಬಿಳಿ ಪ್ರತಿಬಂಧ ಇದೆ. ಆದಾಗ್ಯೂ ಅವರಲ್ಲಿ ಕಲರ್ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಇವರ ಆಟಿಕೆ ಸಾಮಾನುಗಳಿಗೆ ಅವರು ಅಲಂಕರಿಸ್ತಿದ್ರು. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ತನ್ನ ತಾಯಿಯ ಜೊತೆ ಹಠ ಮಾಡಿಕೊಂಡು ಒಂದು ಹಸಿರು ಕಲರ್ನ ಒಂದು ಬಟ್ಟೆಯನ್ನು ತರಿಸ್ಕೊಂಡು ಅದರಲ್ಲಿ ನೀಲಿ ಬಣ್ಣ ಸುಂದರ ಹೂಗಳನ್ನು ಸಿದ್ಧ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಕರಕುಶಲತೆಯಿಂದ ಸಿದ್ಧ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಗುಪ್ತವಾಗಿ ಮಾಡಿ ಒಂದಿನ ಅದನ್ನ ಭಾವಿ ಮನೆಗೆ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾಳೆ. ಚಿಕ್ಕ ಹುಡುಗಿ महादेवी वर्मा वरांडे पे भाभी वरांडे पे कुछ काम कर रही है, कुछ बिन रही है, ಏನೋ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. पीछे से आके महादेवी वर्मा उस ओढ़नी जैसे कपड़े को उसके ऊपर शाल की तरह डाल देते हैं. ಹಿಂದ್ಗಡೆಯಿಂದ ಬಂದು ಅದನ್ನ ಶಾಲ್ ತರ ಅವರಿಗೆ ತೊಡಿಸ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಬೆನ್ನ ಮೇಲೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಕೆಲವು ಕ್ಷಣ ಭಾವಿ ತಾನು ವಿಧವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಮರೆತು, ಆ ಪ್ರತಿಬಂಧವನ್ನೆಲ್ಲ ಮರೆತು ಕೆಲವು ಕ್ಷಣ ಮುಗ್ಧಳಾಗಿ ನಗ್ತಾಳೆ. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಟುಡ್ಡಿ ಎಂದು ಕೆನ್ನೆ ಗಲ್ಲವನ್ನೆಲ್ಲ ಹಿಡಿದು ನಗ್ತಾಳೆ ಕಿಲಕಿಲವಾಗಿ. ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೇಠ್ಜಿ ಮಾವ ಮತ್ತು ಅವರ ಮಗಳು ಒಳಗಡೆ ಬರ್ತಿರ್ತಾಳೆ. ನೋಡಿ ಅವನು ಎಂಥ ಕೋಪಿಷ್ಠನಾಗಿರ್ತಾ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ, ಕಿತನೆ नाराज होके आता है वो अपने इस भाभी के यानी बहू के कारण, और ऐसे इतने मारते हैं उसे बाप बेटे बेहोश होने तक. ये तो अच्छा वो बेहोश हो गया, और भी मारते. और महादेवी वर्मा छोटी लड़की जोर से रोते हैं. महादेवी वर्मा ಜೋರಾಗಿ ಅಳ್ತಾಳೆ. ಇದನ್ನ ಈ ತರ ತೊಡಿಸಿದಾಗ ಇವರ ಗಡ್ಡವನ್ನು ಹಿಡಿದು ಜೋರಾಗಿ ನಗ್ತಾಳೆ. ತನ್ನನ್ನು ತಾನು ಕೆಲವು ಕ್ಷಣ ವಿಧವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಮರೆತು
ಆನಂದಿಸ್ತಾಳೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಸೇಠ್ಜಿ ಮತ್ತು ಆ ಮಗಳು ಬರ್ತಾಳೆ, ಭಾಳ ಕೋಪಿಷ್ಟವಾಗಿ ಇವಳ ಜೊತೆ ತುಂಬ ಕೆಟ್ಟದಾಗಿ ವರ್ತನೆ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಹೇಗೋ ಈ ಹುಡುಗಿಯನ್ನ ಸೇಠ್ಜಿ ಇವ್ರ ಮನೆಗೆ ತಲುಪ್ತಾನೆ. ಆ ದಿನ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಆ ದಿನ ಚಿಕ್ಕ ಹುಡುಗಿಯಿಂದ ಈ ಅನುಭವದಿಂದ ಒಂದು ರೀತಿ ದೊಡ್ಡೋಳಾದೆ. मैं प्राउड हो गई और उस भाभी उस दिन प्राउड से वृद्धा बन गई. ಪ್ರೌಢಾವಸ್ಥೆಯಿಂದ ಭಾಬಿ ವೃದ್ಧಳಾದಳು. ಈ ರೀತಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಇಂದೋರ್ ಸಿಟಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಮುಂದೆ ಎಷ್ಟೋ ವರ್ಷಗಳೇ ಆಗೋಗಿದೆ. ಇವತ್ತು महादेवी वर्मा आज बहुत अच्छे स्थान पर है. इंदौर छोड़ के काफी साल गुजर चुकी है और वो किसी तरह इनके अथा पता लेते हैं कि वो जो बाबी और बाबी के घर क्या हो गया वगैरह वगैरह. पता चलता है सेठ जी मर चुका है और उस पुराने जो सेठ जी के जो पीतल का दुकान था, बर्तनों का दुकान, पीछे बैकडोर में ये ठाट वगैरह डाल के जो बाबी पीछे से जो रंध्र से बाहर देखती थी, लेकिन सामने उसकी दुकान था. आज वो दुकान को निकाल के यानी उसे छोड़ के वहां एक बहुत बड़ा अट्टालिका बनाया गया, बहुत बड़ा महल. ಆ ಒಂದು ಶೇಠ್ಜಿಯ ಪಾತ್ರೆ ಅಂಗಡಿಗಳನ್ನ ಒಡೆದು ಹಾಕಿ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ನೋಡ್ತಿದ್ಲು. ಮನೆ ಹಿಂಭಾಗದಿಂದ ಹೋಗಿ ಬರುವಂತದ್ದು ಆ ಪರದೆ ಹಿಂದೆ ಇರುವಂತದ್ದು. ಆದ್ರೆ ಮುಂದ್ಗಡೆ ಅವರ ಅಂಗಡಿ ಇತ್ತು ಸೇಠ್ಜಿದು. ಸೇಠ್ಜಿ ಅಂಗಡಿಗೆ ಬರುವಂತ ಅನುಮತಿ ಬಹುಗಿರಲಿಲ್ಲ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಗಮನಿಸಬೇಕಾದ ಮಾತು ಏನಂದ್ರೆ, ध्यान से देखने की बात है कि उस बहू को खाना वगैरह पकाने के अलावा और एक वक्त खाना और सिर्फ सफेद कपड़ा काले का घाघर पहनने के अलावा कुछ नहीं था. किसी से बातें करना, मिलना जुलना कुछ नहीं. यानी बिल्कुल दुनिया से कोई संबंध नहीं, कोई उनको नॉलेज नहीं दिया. ಆ ಭಾವಿಯನ್ನ ವಿಧವೆ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಹೇಗೆ ಇಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ, ಹೊರ ಪ್ರಪಂಚದ ಯಾವ ಸಂಬಂಧವೂ ಇಲ್ದಿರೋ ಹಂಗೆ ನೋಡ್ಕೋತಾರೆ. ಪಾತ್ರೆ ಅಂಗಡಿ ಒಂದೇ ಅಂಗಡಿ ಮನೆ ಒಟ್ಟಿಗೆ ಇದ್ರು ಅಂಗಡಿಗೆ ಹೋಗುವಂತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಹೀಗಿರುವಾಗ ಆ ಸೇಠ್ಜಿ ಸತ್ತೋಗಿರ್ತಾನೆ. ಅಂದ್ರೆ ಪ್ರಪಂಚದ ಮೇಲೆ ಭರವಸೆ ಮೇಲೆ ಆ ಸೊಸೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಕುಂತಲ್ಲೇ ತಣ್ಣಗೆ ದುಃಖ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ. ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ಎಷ್ಟೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಉದ್ಭವ ಆಗುತ್ತೆ. ಆ ಸುಂದರ ವಿಧವೆಗೆ ಈ ಪ್ರಪಂಚ ಹೇಗೆ ನಡೆಸ್ಕೊಂಡಿರ್ಬೋದು, ಏನೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿರೋದು, ಪ್ರಶ್ನೆ ಏನು ಇವ್ರ ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ಬರುತ್ತೆ, ಉತ್ತರವೂ ಇವ್ರ ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ಬಂದು ನೈ ನೈ ऐसा नहीं होना चाहिए, आर्तनाद उनके मन से निकलती है. नई नई एक चीत्कार निकलती है, बाबी के साथ ऐसा नहीं होना चाहिए, काश बाबी आज मिलती, बाबी ಒಂದು ವೇಳೆ ನನಗೆ ಸಿಕ್ಕರೆ ಅಂತೆಲ್ಲ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ ಬಹಳ ದುಃಖ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಇದನ್ನ, ಇದು ಕೇವಲ ಅವರ ಒಬ್ಬರ ರೇಖಾಚಿತ್ರದ ಕಥೆ ಅಲ್ಲ. ಭಾರತದಲ್ಲಿ संप्रदायबद्ध परिवारದಲ್ಲಿ ಅದು ಒಂದಿನೊಮ್ಮೆ. मेरे प्रोफेसर कहते थे कि महादेवी वर्मा महिला होने के नाते उसको बनारस हिंदू यूनिवर्सिटी में पीएचडी करने के लिए मौका नहीं दिया गया था. आप इमेजिन कर सकते हैं, यानी थोड़ा परिवर्तन होने से थोड़ा पहले वो थे. और आज भी हम कहीं कहीं ऐसे महिलाओं के साथ होने वाले दुर्व्यवहार कहीं जगह देखते हैं तो काफी दुख होता है. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೇಳುವಂತ ಸಂದರ್ಭವನ್ನು ಬಹಳ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ದೇಶದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಬನಾರಸ್ ಹಿಂದೂ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ PhDಗೋಸ್ಕರ ಹೋದಾಗ ಅವರು ಮಹಿಳೆ ಅನ್ನೋ ಕಾರಣದಿಂದ ಅವರನ್ನ ಸೇರಿಸ್ಕೊಂಡಿರ್ಲಿಲ್ಲವಂತೆ. ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಅವಾಗ ಆ ವಾತಾವರಣವೆಲ್ಲ ಹೇಗಿತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನ ನೀವು ಊಹಿಸ್ಕೊಳ್ಬಹುದು. ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನ ಸಮೃದ್ಧಗೊಳಿಸಿರುವುದರಲ್ಲಿ ಎರಡು ಮಾತಿಲ್ಲ. ಹಿಂದಿ साहित्य को समृद्ध बनाने में महादेवी वर्मा जी का योगदान बहुत श्रेष्ठ है. प्रणाम.